खूप उत्सुकता होती. कारण पुन्हा माझ्या अंदाजे 30 एक वर्षांतर हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्याची. आणि शुक्रवारी मी सर्वप्रथम पाहिलं की बाबा आमच्या इथे सिनेमा लागला आहे की नाही. तर पाहिला PVR हसीनला एक शो होता 4:45चा. आता चला रविवारी जाऊ बघून येऊ. इतक्या वर्षांत शोले म्हणजे ॲक्च्युली किती वेळेस पाहायला सुरू होते मला आठवत नाही. आणि पूर्वी कसं होतं की दर महिन्याला 2 महिन्याला आणि ॲक्च्युली पिक्चरच ते 50-50 आठवडे 25 आठवडे म्हणजे वर्ष 2-2 वर्ष चालायचे. आणि जे जुने सिनेमा होते ते 6 महिन्यांनी वर्षांनी 5 महिन्याचे कुठे ना कुठे लागत राहायचे. तर साहजिक म्हणजे मी जो पिरियड सांगतो तो 90चा पिरियड सांगतो. 85 ते 95पर्यंतचा किंवा 2000पर्यंतचा समजला तरी चालेल. 2000 नाही पण 95पर्यंत ठीक आहे. कारण तोपर्यंत जे काय जुने सिनेमे होते ते लागायचे. आणि त्या पिरियडमध्ये मी अनेक सिनेमे पाहिले. अमिताभचे त्या शोले कित्येकदा पाहिला आहे. गॅलेक्सी थिएटरला मी शोले पाहिलेला मला आठवतो आहे. त्यानंतर मला वाटतं अजून कुठेतरी पाहिलं असेल. अनेकदा मी म्हणजे तो सिनेमा पाहिला आहे. तर आज इतक्या वर्षांतर पुन्हा एकदा शोले रिलीज होतो आणि त्यामुळे मला उत्सुकता होती शोले सिनेमा बघण्याची. तर मी जसं की पाहिलं PVR हसीन 2ला लागतो आहे तर म्हटलं चला ऑनलाईन बुकिंग मी तेव्हाच करणार होतो पण नाही केली. म्हटलं आपल्याला व्हिडिओ बनवायचे स्पेशली आपण जाऊ तिकीट घेऊ काउंटरवरनं मग दाखवू. त्यामुळे ऑनलाईन बुक नाही केला मी. म्हटलं वेळेवर जाऊ. त्याच्यामुळे आज रविवार उजाडला. म्हटलं चला बघावा सकाळी म्हणजे शो यांनी चेंज केले काय काय हल्ली कसा पहिल्यासारखा राहिले नाही. आणि पहिले पूर्वी जिकडे तिकडे पोस्टर लागायचे या तारखेपासून अमुक तारखेपासून अमुक थिएटरला अमुक शो असे पोस्टर लागायचे. मग लक्ष येतं अरे सिनेमा लागला आहे कुठेतरी. पण आता काय ते सर्व ॲक्च्युअल जाहिराती पण बंद झाल्यात बहुतेक. मला वाटतं पेपरच कोण वाचत नाही त्यामुळे जाहिरात काय माहिती नाही. परंतु सर्व ऑनलाईन झाल्यामुळे सर्व गोष्टी राहिल्यात जागेवरच. तर शनिवार सकाळी मी पाहिलं 8:30-9 वाजता. म्हटलं बघा ऑनलाईन बुक करा. भरोसा नाही रविवार आहे सुट्टी असते आणि माझ्यासारखे कित्येक सिनेप्रेमी असतील ज्यांना शोले पुन्हा पाहण्याची इच्छा असेल तर म्हटलं त्यामुळे हाऊसफुल राहू शकतो पिक्चर. म्हणून मी सकाळी 9 वाजता काहीतरी मला वाटतं ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी ओपन केला. बुक माय शो आहे. त्याच्यावर मला काय दाखवलंच नाही शोले सिनेमा. अशात मी हैराण झालो. बोला असा काय झाला. कारण शुक्रवारी बघितला शनिवार होता. म्हटलं नाही तर म्हटलं चुकून कदाचित झाला असेल असं म्हणून मी म्हटलं जावा डायरेक्ट थिएटरलाच जावा. घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि मी व्हिडिओ अपलोड केला आहे. म्हटलं चला मग निघालो मी जाऊन थिएटरला डायरेक्ट. मला वाटतं 11च्या आसपास का मी गेलो. जाऊन बघावा सिनेमा असेल तर तिकीट काढून यावी. 12:30चा शो दाखवला होता. तर मी थिएटरला गेलो. म्हणजे एखादा सिनेमा चालू असेल PVR हसीन 2 4 सिनेमा म्हणजे स्क्रीन आहेत आतमध्ये. बाहेर पब्लिक्स वगैरे होते म्हणून मी गेलो आतमध्ये. काउंटरवर गेलो. म्हटलं शोले आहे का तर माहिती पडलं शोले नाही आहे. मोठा धक्का बसला. म्हटलं माझ्यासारखे अजून किती जण येत असतील ज्यांना म्हणजे रविवारी सुट्टी असते तर रविवारी सिनेमा बघायला येणारे असतील शोले प्रेमी लाईक मी. तर मी विचारलं की बाबा शोले नाही तर मग उद्या आहे का. तर त्यांनी बघितला उद्या आहे 12:30 वाजता शो दुपारी. बोललो यार इथं गडबड कारण उद्या पुन्हा माणूस कामाला जाणार. पुन्हा म्हणजे रविवार सुट्टी म्हणजे ज्या दिवशी कामाला जाणार ते शो ठेवलेले आहेत. एकच शो ठेवला 4 पण नाही एकच शो. शुक्रवार शनिवार 4:45चा शो होता संध्याकाळचा. आणि आता होता सोमवार तर 12:30चा शो ठेवला आहे. अरे यार बोललो काय. म्हटलं मंगळवारी आहे का. बोलले मंगळवारी पण आहे. मग मला हे PVR हसीनवाल्यांचा मला हेच काय फंडा समजला नाही. ज्या दिवशी सुट्टी असते रविवार आहे लोक पिक्चरला येतील ज्यांना जुना सिनेमा पाहिजे ते लोक येतील. तर त्यांनी शो गायब केला आहे. आणि पुन्हा सोमवार पण जे कामाला जाणार असतील तर पुन्हा सोमवार 12:30चा शो ठेवला आहे. शुक्रवार शनिवार 4:45चा काय शो होता. अरे मग आम्ही काय करायचं. आम्हाला जे जुने सिनेमे पाहिजे आम्ही काय असं म्हणजे केबलवरच आपला काय बोलतात TVवरच पाहायचे. ऑनलाईन पाहिजे फक्त. मोठ्या पडद्यावर इतक्या वर्षांनी लागतो आहे शोले. तर आम्हाला पण काहीतरी शोले बघण्याची इच्छा होते तर ठेवायला पाहिजे ना शो त्यांनी आज. तर आज सुट्टी दिवशी कॅन्सल केला. आता काय शोले सिनेमा पण सुट्टी मारावी. हा एक प्रश्न आहे ना. सुट्टी मारलं तो एक नुकसान प्लस काय रिझन देणार कामावर हा देखील प्रश्न आहे. पण खूप
चुकीचं आहे. असं ॲक्च्युली करायला पाहिजे होता PVR असेल तो. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, मराठी सिनेमा देखील नव्हता. उत्तर सिनेमा लागला मराठी, तुम्हाला तो पण शुक्रवार शनिवार होता, आज रविवार सुट्टीचा दिवस. तर जे काय मराठी लोक असेल ना बघायला असेल तर मराठी सिनेमा उत्तर देखील नव्हता. तो देखील उद्यापासून आहे, म्हणजे सोमवारपासून. शुक्रवार शनिवार आणि सोमवारपासून गुरुवार असे पिरियडमध्ये पिक्चर आहेत. रविवार जो हक्काचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस, त्या दिवशी सिनेमे नाही आहेत, ही खूप चुकीची गोष्ट आहे. ॲक्च्युली असं नाही पाहिजे. मी काय बोलू, सटकलेली आहे. सिनेमा बघायला जायचं तर मी कल्याणला कुठे लागला आहे ते पण सर्च केलं, म्हटलं तिकडे जर याल, पण नाही कुठे. म्हणजे शोले माझी एवढा मोठा गाजावाजा झाला, रिलीज 50 वर्ष आल्या शोले, तुफान ब्लॉकबस्टर हे ते काय कशात काय नाही. एकतर जास्त उत्सुकता यासाठी की त्यात काही सीन नवीन ॲड केलेत, म्हणजे ॲड केले नाही, ऑलरेडी तो जुना सिनेमा, पण त्यावेळेस ज्या कारणास्तव कैचे लागले होते, त्या ठिकाणी दुसरे सीन होते. तर जे ओरिजिनल सीन होते, जसा ठाकूर गब्बर सिंगला मारणं वगैरे ते दाखवणार होते, किंवा आपल्या सचिन पिलगावकर यांना गब्बर सिंग मारतो हे सीन दाखवणार होतं. तर त्यामुळे एक उत्सुकता होती, पण PVR असेल टूवाल्याने पूर्ण पाणी फिरला. शोले काय बघायला भेटला नाही. बस काय बोलू, इच्छा राहून गेले. जाऊ द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.